वेलकम टू अवर पेज सम्यक अकॅडमी फॉर फिजिक्स. आय होप की तुम्ही आधीच आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं असेल. जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आपण आमचं जे चॅनल आहे ते तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करू शकता. आणि जर आपण या आधीचे व्हिडिओज बघितलेले नसतील तर त्यांच्या ज्या लिंक्स आहे आपण त्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे. ठीक आहे. तर आता आपण चॅप्टर नंबर 2 कन्सिडर करत होतो, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. युनिट फर्स्ट आपला चालू आहे, ज्याच्यामध्ये पहिला चॅप्टर ऑलरेडी आपण काय केलेला आहे, कन्सिडर केलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला नेक्स्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट बघायची आहे. आपण सरफेस टेन्शन, सरफेस एनर्जी, त्यांचे रिलेशन्स वगैरे ऑलरेडी बघितलेले आहेत. तर आता नेक्स्ट जी इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे ती आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. तर ही जी काही कन्सेप्ट आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, ती आपल्याला फ्युचरमध्ये त्या ठिकाणी काय होणार आहे, बऱ्याच ठिकाणी काम येणार आहे. किंवा आपण या ठिकाणी जे डे टू डे लाईफमध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण करत असतो, तर त्या बऱ्याचशा गोष्टीमध्ये हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे तो इम्पॉर्टंट रोल काय करत असतो, प्ले करत असतो. जसं की आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलेलं आहे की सरफेस टेन्शन याआधी आपण त्याच्या भरपूर डे टू डे लाईफमधले एक्झाम्पल आपण एक्सपिरियन्स करत होतो, परंतु आपल्याला त्याच्यामागे सरफेस टेन्शन असतं हे माहिती नव्हतं. तर त्याचप्रमाणे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ही देखील एक कन्सेप्ट आहे की जी डे टू डे लाईफमध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला काय होत असते, यूज करायची असते. ठीक आहे. तर आता सर्वात आधी आपण याची डेफिनेशन बघणार आहे. तर डेफिनेशन बघण्याआधी आपण कन्सिडर करणार आहे छोट्याशा या 2 डायग्रॅम्स आहे, त्या डायग्रॅम्सबद्दल मी काय करतो, थोडंसं एक्सप्लेन करतो. आता ऑब्व्हियसली ह्या दोन्ही डायग्रॅममध्ये जे कंटेनर्स आहेत ते सेम आहेत आणि ह्या दोन्हीही कंटेनर्समध्ये एक ट्यूब काय केलेली आहे, मी रिव्हर्स डिरेक्शनने काय केलेली आहे त्या ठिकाणी इन्सर्ट केलेली आहे. दॅट मीन्स हिअर दॅट ट्यूब इज इमर्स्ड इन डाउनवर्ड मॅनर. दॅट मीन्स हिअर यू कॅन सी दिस ट्यूब इज इमर्स्ड इन दॅट लिक्विड, म्हणजे ती त्या लिक्विडमध्ये आपण काय केलेली आहे, उलटी त्या ठिकाणी काय केलेली आहे, इन्सर्ट केलेली आहे. आणि या ठिकाणी लिक्विडचं नेचर जर तुम्ही बघितलं तर दोन्हीकडे लिक्विडचं नेचर काय आहे, डिफरंट आहे. तुम्हाला हे त्या लिक्विडच्या कलरवरनं त्या ठिकाणी काय होणार आहे, लगेच त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येणार आहे. तर पहिल्या डायग्रॅममध्ये वेगळं लिक्विड आहे आणि दुसऱ्या डायग्रॅममध्ये काय आहे, एक वेगळं लिक्विड त्या ठिकाणी आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी जर आपण बघितलं की थिटा दिलेला आहे, थिटा म्हणजेच ॲक्च्युली आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. पण त्याआधी तुम्ही जर ह्या ठिकाणी अप्पर मिनिस्कस जर ऑब्झर्व केला, या ठिकाणी 2 ठिकाणी अप्पर मिनिस्कस दिलेला आहे दोन्हीही डायग्राममध्ये. सपोज हा एक पहिला अप्पर मिनिस्कस आहे आणि हा एक आहे, आणि दुसऱ्या डायग्राममध्ये देखील 2 ठिकाणी ते मिनिस्कस काय केलेले आहे, प्रोव्हाइड केलेले आहे. तर आता या मिनिस्कसची जी लेवल आहे किंवा त्याचं जे नेचर आहे ते या ठिकाणी वेगळं आहे. तुम्ही जर प्रॉपरली ऑब्झर्व केलं तर ते टोटली एकमेकांपासून काय आहे, डिफरंट आहे. तर मग हे का डिफरंट आहे, तर त्याच्या मागे रिझन आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. मग हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट नेमकं कसा डिफाईन करायचा, तर त्याची डेफिनेशन जर आपण बघितली तर डेफिनेशन आहे व्हेन अ लिक्विड इज इन कॉन्टॅक्ट विथ ए सॉलिड. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, कुठलाही लिक्विड घ्यायचा आहे आणि तो सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये प्लेस करायचा आहे. आता ऑब्व्हियसली तुम्ही इथे बघितलं तर कंटेनर आणि ही जी टेस्ट ट्यूब असेल किंवा ट्यूब असेल ही सॉलिड आहे आणि हा लिक्विड त्या दोघांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतोय, म्हणजे दोन्हीकडे त्या ठिकाणी काय होणार आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट या ठिकाणी काय होतोय, डेव्हलप होतोय. ठीक आहे. सो व्हेन अ लिक्विड इज इन कॉन्टॅक्ट विथ अ सॉलिड द अँगल बिटवीन टँजेंट ड्रॉन टू फ्री सरफेस. म्हणजे या ठिकाणी इम्पॉर्टंट काय आहे की टँजेंट ड्रॉन टू द free surface of liquid and surface of solid at point of contact measured inside the liquid is called angle of contact. म्हणजे आता इथे तुम्हाला 3 कन्सेप्ट महत्वाच्या आहेत, 3 कन्सेप्ट तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहे. सर्वात पहिल्यांदा आपल्याला एक टँजेंट ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे. आणि हा टँजेंट नेमकं कुठे ड्रॉ करायचा आहे, तर जो लिक्विडचा फ्री सरफेस आहे त्या फ्री सरफेसला तो टँजेंट काय करायचा आहे, आपल्याला ड्रॉ करायचा. आणि कुठे ड्रॉ करायचा आहे, तर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला ड्रॉ करायचा आहे. म्हणजे ज्या पॉइंटला अप्पर सरफेसवरती ज्या पॉइंटला तो लिक्विड सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेला आहे त्या ठिकाणी तो टँजेंट आपल्याला काय करायचा आहे, ड्रॉ करायचा आहे. आणि दुसरी गोष्ट, तो लिक्विडच्या मध्ये मेजर करायचा आहे. म्हणजे लिक्विडच्या बाहेर मेजर करायचा आहे का, नाही, तर तो लिक्विडच्या आत आपल्याला काय करायचं आहे, मेजर करायचं आहे. त्याच्या बाहेर आपल्याला जाऊ द्यायचं नाहीये. ठीक आहे. तर हे झालं
की कुठला अँगल मेजर करायचा, म्हणजे नेमकं कुठे अँगल मेजर करायचा. मग आता तो कसा मेजर करायचा, म्हणजे नेमकं कसा डिफाईन होतोय तो फॅक्ट आपल्याला काय करायचा इथे कन्सिडर करायचा आहे. आता जर आपण इथे बघितलं की एवढाच पोर्शन आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे कन्सिडर करायचा आहे, म्हणजे हा जो सर्कल केलेला पोर्शन आहे तोच पोर्शन आपण काय करणार आहे कन्सिडर करणार आहे. तर या ठिकाणी आपण हा जो पोर्शन आहे एवढा तोच पोर्शन आपल्याला काय करायचा आहे कन्सिडर करायचा आहे. त्याच्या बाहेर आपल्याला जायचं नाही, खालीही आपण जाणार नाहीये, म्हणजे इकडे दुसरे जे लिक्विडचे पार्ट्स आहेत तिकडेही आपल्याला काही गरज नाही, जाण्याची गरज नाही. आता या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मला घ्यायचा आहे. यांनी म्हटलेलं आहे स्पष्टपणे की पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट कुठे सांगितलेलं आहे त्यांनी, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला ही कन्सेप्ट कन्सिडर करायची. आता या ठिकाणी हा जो मी सर्कल ड्रॉ केलेला आहे तर ह्या सर्कलच्या ठिकाणी आपण पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट काय करतोय कन्सिडर करतोय. आता तुम्ही आयदर लेफ्टला घेऊ शकता किंवा राईटला घेऊ शकता, काही अडचण नाही आहे. तर मी लेफ्टला प्रेफर केलेला आहे, तिथे मी तो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट कन्सिडर करतोय. ठीक आहे, फ्री सरफेसला घेऊ शकतो. आता इथे घेता येईल का मला, तो इथेही लिक्विड कॉन्टॅक्टमध्ये आलेला आहे पण हा आपल्याला कन्सिडर करता येणार नाही, हे टोटली रॉंग आहे. आपल्याला फक्त सरफेसवरती घ्यायचं आहे, म्हणजे टॉप सरफेस जो आहे तिथेच तो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आपण काय करतोय कन्सिडर करतोय. ठीक आहे, आता ह्या फ्री सरफेसला मला काय करायचं आहे टँजंट ड्रॉ करायचा. आता ठीक आहे, बघा तुम्ही जर प्रॉपरली बघितलं तर या ठिकाणी जो काही फ्री सरफेस आहे तर त्या फ्री सरफेसला मी टँजंट ड्रॉ करतोय. आता नेचर जर मी इथे ड्रॉ करतोय ह्या मॅनरने ती लिक्विड लेवल आहे. ठीक आहे, तुम्ही जर इथे ह्या ठिकाणी देखील ऑब्झर्व करू शकता, इथे थोडीशी झूम आउट आहे, तर कशी आहे ह्या मॅनरने ती लेवल आपल्याला ॲक्वायर झालेली आहे, तिला आपण ॲक्च्युली म्हणतो कॉन्केव्ह लेवल. ठीक आहे, तर आता हा जो सरफेस आहे या ठिकाणी पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, इथे काय करतोय मी एक टँजंट त्या ठिकाणी ड्रॉ करतोय. या ठिकाणी एक टँजंट काय केलेला आहे मी ड्रॉ केलेला आहे. तर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टच्या ठिकाणी फ्री सरफेसला मी टँजंट काय केला आहे ड्रॉ केला आहे. तोच टँजंट जर मी ह्या डिरेक्शनला ड्रॉ केलं तर ह्या मॅनरने टँजंट येणार आहे, पण तो टँजंट मी दुसरीकडे कुठे ड्रॉ करू शकतो का, नाही, फक्त पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टलाच तो टँजंट मी काय करतोय ड्रॉ करतोय. ठीक आहे, मग या टँजंटमध्ये आणि जो सॉलिड सरफेस आहे त्या सॉलिड सरफेसमध्ये जो काही अँगल क्रिएट होतोय त्या अँगलला आपण म्हणणार आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आणि हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तुम्हाला मेजर करायचा आहे इनसाइड द लिक्विड, म्हणजे लिक्विडच्या बाहेर जायचं नाही. म्हणजे त्याची स्टार्टिंग कुठून करायची आहे, लिक्विडच्या मधून करायची आहे, लिक्विडच्या बाहेरून करायची आहे का, नाही. आता ॲक्च्युली त्याचा अर्थ असाही होऊ शकतो की तुम्ही तो जो अँगल आहे तो इथेही मेजर करू शकता. बघा, हा सॉलिड सरफेस आणि हा टँजंट इथपर्यंत तो हे अँगल मेजर करू शकता, पण तो कुठे जातोय आउटसाइड लिक्विड स्टार्ट होतोय म्हणून तिथे मेजर करता येणार आहे का, नाही. तर तो इनसाइड द लिक्विड काय करायचा मेजर करायचा. लिक्विडमधनं स्टार्ट करून नंतर बाहेर गेला तरीही काही अडचण नाही. आणि तसंच दुसऱ्या केसमध्ये ही सेम केस आहे. बघा, फक्त इथे जो वॉटर लेवल आहे तिचं नेचर बदललंय, त्यामुळे टँजंटची जी डायरेक्शन आहे ती काय झाली चेंज झाली. ठीक आहे, म्हणजे इथे तुम्ही जर बघितलं तर इनिशियली ह्या मॅनरने होतं, तर असा टँजंट आपण ड्रॉ केला होता आणि नंतर टँजंटचं नेचर काय झालेलं आहे चेंज झालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी टँजंटचं जे नेचर आहे ते बदलत असतं. लिक्विड बदलला की त्या टँजंटचं नेचर जे आहे ते बदलून जाणार आहे आणि त्यामुळे अँगल ऑफ कॉन्टॅक्टची व्हॅल्यू देखील काय होणार आहे चेंज होणार आहे. तर ती अँगलची व्हॅल्यू कशावरती डिपेंड असते काय हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे आणि कसा अँगल भेटतो तेही आपण कन्सिडर करणार आहे. सो हिअर यू हॅव टू जस्ट रिमेंबर द डेफिनेशन. When a liquid is in contact with a solid, the angle between tangent drawn to free surface of a liquid and surface of a solid at a point of contact measured inside the liquid is called angle of contact. Okay. Now from this definition or from these two diagrams, it is clear that angle of contact have some specific properties or it has some specific characteristics. So first characteristic is for a given solid liquid pair, angle of contact is constant. That means you can see that या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, पहिल्या कंटेनरमध्ये वेगळा लिक्विड आहे आणि दुसऱ्या कंटेनरमध्ये वेगळा लिक्विड आहे.
मात्र कंटेनर तोच ठेवलेला आहे. म्हणजे सॉलिड तोच आहे पण लिक्विड बदललाय आणि लिक्विड बदलला तरच अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय होतोय, चेंज होतोय. म्हणजे थोडक्यात एकच पेअर जर मी कंटिन्युअसली ठेवत असेल फॉर गिव्हन सॉलिड लिक्विड पेअर, देन इट शुड बी कॉन्स्टंट. म्हणजे तो काय असणार आहे, कॉन्स्टंट असेल. त्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी काय भेटते आपल्याला, द व्हॅल्यू ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज टोटली डिपेंड्स ऑन नेचर ऑफ लिक्विड अँड सॉलिड विच आर केप्ट इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर. म्हणजे नेमकं कुठल्या टाईपचं लिक्विड आहे, कुठल्या टाईपचं सॉलिड आहे आणि ते कसे कॉन्टॅक्टमध्ये प्लेस केलेले आहे त्यानुसार अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय होत असतो, चेंज होत असतो. तर ही दुसरी प्रॉपर्टी आहे. ठीक आहे. त्यानंतर तिसरी प्रॉपर्टी आहे इट डिपेंड्स ऑन, म्हणजे हा जो आहे तो कुणावरती डिपेंड आहे आणखी. तर तिसरा फॅक्टर आहे इट डिपेंड्स अपॉन मीडियम विच एक्झिस्ट अबोव्ह फ्री सरफेस ऑफ लिक्विड. म्हणजे आता हा लिक्विड जो आहे, लिक्विडच्या वरती जो फ्री सरफेस आहे तो नेमकं कुठला आहे. बघा इथे ट्यूबच्या मध्ये एम्प्टी स्पेस आहे, दोन्हीकडे तुम्हाला दिसेल. तर ह्या एम्प्टी स्पेसमध्ये किंवा ह्या आपल्या लिक्विडच्या वरती नेमकं कुठला मीडियम प्रेझेंट आहे त्यानुसार देखील अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय होत असतो, चेंज होत असतो. तर हा त्याची एक तिसरी प्रॉपर्टी आहे. देन फोर्थ वन इज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट चेंजेस ड्यू टू इम्प्युरिटी. म्हणजे पुढचा पॉईंट जो आहे तो जर कन्सिडर केला तर आपण लिक्विडमध्ये इम्प्युरिटी ऍड केली की अँगल ऑफ कॉन्टॅक्ट लगेच काय होत असतो, चेंज होत असतो. तर ह्या मॅनरने आपल्याला चौथी प्रॉपर्टी काय आहे त्याची ॲक्वायर होती. ठीक आहे. त्यानंतर पाचवी प्रॉपर्टी आहे द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट चेंजेस विथ द टेम्परेचर. द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट चेंजेस विथ द टेम्परेचर. म्हणजे पाण्याचं टेम्परेचर बदललं तर लगेच त्या अँगल ऑफ कॉन्टॅक्टवरती सुद्धा त्याचा इम्पॅक्ट होणार आहे आणि तो त्या ठिकाणी लगेच काय होत असतो, चेंज होत असतो. तर ह्या आहेत त्याच्या काही प्रॉपर्टीज. तर हे झालं आपलं अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डेफिनेशन आणि त्याचे काही प्रॉपर्टीज. तर ह्या शॉर्टमध्ये आपण या ठिकाणी काय केलेले आहे, कन्सिडर केलेले आहे. आता नेमका अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा कसा फॉर्म होतो आणि त्याचं डिपेंडन्स काय काय आहे, म्हणजे तो कुठल्या फॅक्टरने चेंज होणार आहे हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये काय करणार आहे, कन्सिडर करणार आहे. ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. आय होप यू लाईक द व्हिडिओ and if you haven't subscribed our page, you can subscribe our page and also press the bell icon so you get updates in the future. Okay, so you can like our page or you can subscribe or you can share our page Samyak Academy for Physics and you can press the bell icon to get the update in futures. Okay, thanks for watching the video. Have a nice day.